दिनांक 11/3/2025 रोजी सोलापूर येथील पूनमगेट चौकाजवळील सेंट्रल पार्क इमारतीमध्ये कादर शेख नावाचे शिक्षण अधिकारी राहतात। ते जिल्हा परिषदमध्ये शिक्षण अधिकारी म्हणून नोकरी करतात। ते सकाळी साधारणतः 10:15 वाजता कामावर गेले आणि रात्री 8:30 वाजता ते घरी परत आले। त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरामध्ये दिवसा घरफोडी चोरी झालेली आहे। त्या घरफोडी चोरीमध्ये साधारणतः 10 तोळे सोन्याचे दागिने आणि 10 तोळे चांदीचे दागिने चोरी झाले होते। त्याबाबत त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे सर्वच अधिकारी आणि आम्ही स्वतः भेट दिली होती। त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काही CCTV फुटेज वगैरे आजूबाजूच्या इमारतीमध्ये उपलब्ध होते त्या CCTV फुटेजचा अभ्यास गुन्हे शाखेतील API खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जमादार आणि इतरांनी सुरू केला आणि त्यानंतर मग त्या आरोपीविषयी बरीच माहिती गोळा केली आणि असं लक्षात आलं की हा जो आरोपी आहे हा उत्तर प्रदेशमधला बोडारी म्हणून गाव आहे जौनपुर जिल्ह्यामध्ये तिथला राहणार आहे आणि त्याचं नाव जे आहे ते अनिल कुमार मिश्रीलाल राजभर म्हणून असं नाव आहे। आरोपीचं वय साधारणतः 37 वर्षाचं आहे। आणि त्यानंतर मग त्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती घेतली आहे असता त्याबाबत पुन्हा एकदा API शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकास माहिती मिळाली की तो 20 तारखेला सोलापूरलाच परत घरफोडी चोरी करण्यासाठी येत आहे। ती माहिती मिळाल्यानंतर त्याला सोलापूर येथून ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे सखोल आणि कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने सोलापूर शहरातील कादर शेख यांच्या इथे झालेली घरफोडी चोरी, त्याचबरोबर नाशिकला त्यांनी एक सिन्नर शहरामध्ये एक चोरी केलेली होती, तिथेही त्यांनी साधारणतः 1 तोळा सोन्याचे दागिने चोरलेले होते। तर अशा दोन्ही घरफोड्या जी त्यांनी कबुली दिली, दोन्ही घरफोड्यांमध्ये चोरी केलेले जे काही दागिने होते साधारणतः 10 तोळे सोन्याचे दागिने आणि 10 तोळे चांदीचे दागिने आणि सिन्नर येथील घरफोडीतील 1 तोळे सोन्याचे दागिने अशा 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 10 तोळे चांदीचे दागिने API शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाने जप्त केले। सध्या आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे। या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक अशा 4 राज्यामध्ये म्हणून सुमारे 35 घरफोडीचे गुन्हे दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। त्याला साधारणतः 6 गुन्ह्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये यापूर्वी शिक्षा झालेली आहे। हा आंतरराज्यीय दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार आहे। त्याचा घरफोडीचा हा सदरचा गुन्हा घडल्यापासून केवळ त्याला 9 ते 10 दिवसामध्येच अटक करण्यामध्ये आमच्या जे गुन्हे शाखेचे API खेडकर आणि त्यांच्या तपास पथकाला यश मिळाले। त्याने अत्यंत चिकाटीने आणि कौशल्यपूर्वक आणि सातत्याने त्याच्या जे काही तांत्रिक विश्लेषण आहे याचा पाठपुरावा करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सर, आरोपी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी त्याचा आलिशान बंगला असल्याची देखील माहिती समोर येते। हो, बरोबर आहे। आरोपीचा हा जौनपूरला जे बोडारी गावात राहतो तिथे एक त्याचा आलिशान बंगला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।